असे योगी मला काय असं कर्मानं त्या ठिकाणी दशरथाची काय फजिती झाली, रावणाची फजिती झाली, अनेक जणांची कर्म त्या ठिकाणी काय फजिती काय झालेली आहे. म्हणून कपाळ या शब्दाचा अर्थ कर्म. जेथे जावे तेथे कपाळ सरीचे लाभतो विशेष संत संगे. पण संत संगतीत तुम्ही त्या ठिकाणी काय गेला, संत संगतीत तुम्ही गेली तर तुम्हाला विशेष लाभाची काय प्राप्तता काय होईल. त्यामुळे संत संगती करणं या ठिकाणी काय आवश्यक आहे. विठाला विठाला तुकोबाला सुद्धा एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी म्हणतात विशेष हा लाभ संत संगे विशेष हा लाभ. म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संत संगे. त्याच्यानंतर लाभाचे प्रकार सांगत असताना तुकोबाने दुसऱ्या अभंगामध्ये एका ठिकाणी म्हटलंय, हे तो एक संताचाही लाभ पायी उत्तम मनविता त्यांचे दात पुढे या तोडेना कृपादान केले संती कल्पांती करेना. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. जेथे जावे तेथे कपाळ सरीसे लाभतो विशेष संत संगे. संत संगतीत विशेष लाभाची काय प्राप्तता त्या ठिकाणी काय होते याचं आपण नंतर करू. मग असं संत संगती आपल्याला या ठिकाणी करायची, ज्या संताच्या ठिकाणी विशेष लाभाची प्राप्तता त्या ठिकाणी होते. मग अशा संताची संगती करत असताना असे संत त्या ठिकाणी काय भेटले पाहिजे आणि भेटल्यानंतर विशेष लाभाची प्राप्तता त्या ठिकाणी. त्यासाठी तुकोबा दुसऱ्या चरणात संत त्या ठिकाणी कसे भेटतात सांगतात. पूर्व पुण्य जरी होय सानुकूल अंतराय मूळ नुपजे तेथे. ज्या संतांची संगती त्या ठिकाणी आपल्याला काय करायची, ज्याच्या विशेष लाभाची प्राप्तता होते त्या संतांची भेट त्या ठिकाणी कशी होते. पूर्व पुण्य जरी होय सानुकूल
अंतराय मोड नुकते तेथे. जे संतांच्या भेटीसाठी पूर्व पुण्य त्या ठिकाणी असणं काय आवश्यक आहे. पूर्व पुण्य असता गाठी ते संत भेटी होय. आपल्या गुरुची निवृत्ती नाथाची जी मला भेट झाली, कशाच्या युगाने ज्ञानेश्वर महाराज कशाच्या युगानं त्या ठिकाणी भेट झाली. पूर्वजन्मी सुकृते थोर केली ही मज आधी फळाची आधी. आधी परम विठाला 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 ही मज आधी फळाची आधी. अशा प्रकारचं पूर्व सुकृत पूर्व पुण्य त्या ठिकाणी होतं. म्हणून संतांची काय भेट झाली. संतांची भेट येण्यासाठी जे पुण्य लागत आहे ते पुण्य सुद्धा कसं लागत आहे. निष्कामता आणि दृष्टी अनंत पुण्य कोट्यान कोटी रोकड्या लाईजे पाठवाटी तय होय भेटी हरी. सहजासहजी संतांची भेट होत नाही. बहु अवघड आहे संत भेट. बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेथे करुणा केली. काही अशक्य गोष्टी आपण शक्य करून लावू. व्याघ्र सिंहाचे झुंजरोडे चंद्रामृत हातातडे परी हरिप्रियाची भेटी हातोळे. दुर्लभ भाग्य गाडे मनुष्या. जगामध्ये 3 गोष्टी दुर्लभ सांगितलेल्या आहेत. दुर्लभम त्रैवेव तत् देवानुग्रहेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संशया. नरजे या ठिकाणी काय दुर्लभ, मुमुक्षुत्व प्राप्त होणं दुर्लभ आणि महात्म्याची भेट या ठिकाणी काय होणं काय दुर्लभ. चंद्रामृत सुखे सेवेल आस्था जाता रवी धरवेल. बाह्य हेला सागर करवेल तरी त्या साधूची भेटी न होईल गा. किंवा सुभाषितकार म्हणतात शैले शैले न माणिक्यम मोक्तिकम न गदे गदे साधवो नाही सर्वत्र चंदनम न बने. चंदनाची जी काय झाडं आहेत ती आपल्या सर्व परिसरात आपल्याला काय आढळून येणार नाही. दुसरे त्या ठिकाणी असणारे जे काही झाड आहेत एक बाबळीचा प्रकार आहे. आता प्रत्येक प्रदेशात वेगवेगळे काय नाव त्या ठिकाणी काय होतात. ह्या ज्या काय बाबळी आहेत त्या लावायचंच काम करत नाही. आपोआपच त्याचं ते जे काय उगवतात त्या ठिकाणी त्या कुठेही आढळून येतील. मध्ये एक पीक निघालं होतं त्याला लावायचंच काम करत नव्हतं. काय नाव होतं आता नाहीत म्हणा. कीर्तन ऐकावे प्रवचन ऐकावे सुधारित राहतात. पण अशा प्रकारच्या लावायचं काम पडत नव्हतं. शेताच्या बाजूला आलं की कुंपण घालायचं काय म्हणजे कुठेही त्या ठिकाणी आपल्याला काय आढळून काय येत होते लावायचं त्याला काय काम नव्हतं. पण चंदनाची जी झाडं आहेत ती कुठेही आढळून येत नाही. म्हणून कबीरदास म्हणते सिंहो के लेंडे नहीं होते हंसों के पास लालों की बोरिया नहीं होती साधु न चले जमात. विठाला 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 विठाला.
संताच्या भेटीसाठी पूर्व पुण्य काय अनुकूल आहे म्हणून खूप राहायचे ठिकाण पुण्य फळले बहुता दिवसा दिसा भाग्य उदयाचा तसा झालो सन्मुख तो कैसा संत चरणी पावलो भाग्याचा उदय भाग्याचा उदय जोडी संत पाय कोणी अनुभव माता मरणा वाचुनी सर्वता म्हणजे पूर्व पुण्य अनुकूल असेल तर संताची त्या ठिकाणी काय भेट होते आणि अनुकूल असेल तर मनामध्ये त्या ठिकाणी संतांची भेट व्हावी अशी त्या ठिकाणी इच्छा काय निर्माण होते अंतराय मुळे तेथे त्या ठिकाणी अंतरामध्ये संत भेट व्हावी तर मग त्या ठिकाणी काय लागत तमेव धार पावेन उद्धार पावेल काही कृपा केलं नारायण आयशे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे किंवा काही हे बिरडे फिटेल काही तो स्वामी भेटेल युगावनी वडील निमिष माने पूर्व पुण्य त्या ठिकाणी अनुकूल असेल
किंवा भाग्य त्या ठिकाणी उदयाला आल्यानंतर संतांची त्या ठिकाणी काय भेट होत असते. संतांच्या दृष्टीनं जे भाग्य आहे ते वेगळं भाग्य आहे आणि आपल्या दृष्टीनं जे असणारं काय भाग्य आहे ते वेगळं आहे. मग आपल्या दृष्टीनं जे भाग्य आहे ते संताला अभिप्रेत नाही. म्हणून तुकोबाने अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा निकट वास बरा संतापायी. आपण व्यवहारामध्ये ज्या 3 या ठिकाणी काय गोष्टी आहेत त्याला खरं भाग्य काय समजतो. धन खरं भाग्य समजतो, पुत्र त्या ठिकाणी होणं खरं भाग्य समजतो, पत्नी त्या ठिकाणी मिळणं खरं भाग्य त्या ठिकाणी काय समजतो. आता 3 ज्या या ठिकाणी गोष्टी आहेत ज्यांचा आपल्याला काय विचार करायचा या ठिकाणी. धनाचा जर आपण केला तर तुकोबा म्हणे तुका म्हणे धन भाग्य व शास्त्रचा. धन या धनाचा न जरी विस्तार जैसी सर्व छाया. आणि ते धन जे असणार आहे नशिबात किंवा प्रारब्धात असलं तर मिळते. म्हणून प्रारब्धाची जोडे धन प्रारब्धीची वाढे मान का सोच करी शिवाया भजमन पन्न. भगवान देता है तो छप्पर फाड़ के रहता है. नशिबात असत आणि नशिबात नसेल तर ले जाता है तो. म्हणजे कोणी असं समजलं की कायमस्वरूपी श्रीमंत आपण काय राहू. कारण प्रारब्धाची गती न कळे विचित्र आहे हाती सूत्र. त्याच्या हातात सूत्र म्हणून माणसाचे डोके ठिकाणावर. माणसाच्या हातात नसलं काही देवच मानायला तयार आहेत ना. ते देवच मानायला तयार. आम्ही उदाहरण देत असतो. एक पक्षी आहे त्याला दिवस दिसतच नाही. आपण 21व्या शतकामध्ये येत आता त्याच्या पूर्वीचे लोक म्हणायचं नाव रामकल्पन त्याचं नाव घेऊ नका. काय ते काय करतंय एखादा जर आपण त्याला खडा मारला 2-3 खडा घेतो गंगेत जातोय गंगेत खडा तो टाकतो आणि ते खडा रस्ता अजूनही काही. परंतु जपान या देशामध्ये घुबडाला खूप काय मग त्याला विचारलं अरे सूर्य उगवला मावळला आणि तू म्हणतो सूर्यच नाही. त्याचे ते देव न मानणारे इथं बोलत नाही. आता कोणाच्या घाटीचे विठाला विठाला
देव सर्व वाढणारे आणि असे जे बोलणारे स्वतःला बुद्धी प्रामाण्यवादी म्हणून जातात. त्याला जर देवाविषयी धर्माविषयी वेगळं बोलतो ना त्याला जरा त्याला वाटतं आमची किती विद्वान आहोत. म्हणजे एखाद्या त्यांच्यावर वेळ आल्यानंतर गावातून जात असताना काय आपण तिथं देव नाही अति म्हणत का अति माईक आहे माईक मध्ये करंट उतरली त्याला म्हणे त्याला हात लाव वीज आहे का नाही काय वीज आहे का नाही. जसं व्यवहारात काही प्रयोग त्यातील केल्यानंतर ते सिद्ध होतात तसं देव प्राप्त करण्यासाठी सुद्धा साधन आहे. साधन व्यक्त्या म्हणजे देवाचं अस्तित्व त्यांना करायला जात आहे का मेजॉरिटी इज लॉ बहुमत आता तर ती मान्य करते. विधानसभामध्ये बहुमत असेल तर ठरवलं विरोधी पक्षावाल्या त्या ठिकाणी आता विरोधी पक्ष विरोधी पक्ष शिल्लक ठेवून कारण मी कोणत्या पक्षाचा नाही अपक्ष उमेदवार कोणीकडे जर म्हणजे की वातावरण पाहून आणि तसंच पाहिलं वातावरण पाहूनच घुसत नाही त्याच्या मागे ते काय लावायले सामान्य माणसाला मग आपण धन या धनाला खरं भाग्य काय समजायचं पण पंचीत शिकारे कठे म्हणतात अर्थमार्जन इकडे तथैव परिपालने नाशे दुःखम व्यय दुःखम कमवताना दुःख सांभाळताना दुःख आणि गेल्यानंतर त्याच्यापेक्षा जास्त त्या ठिकाणी दुःख म्हणून धन हे खरं भाग्य नाही. पुत्र काही माणसं मुली झाल्या कर्मधर्माला काय मुलगा झाल्यानंतर आपल्या गावाकडची पद्धत काय साखरपान काय वाटतात आनंद झाल्यामुळे सगळं साखरपान काय वाटतात. तो मुलगा ठीक निघाला तर चांगलं सर्वच बाजार बसू लागला तर सर्व बाजा करून काय दारूबाजी मटकेबाजी गांजाबाजी आणि रोज बापाला ठोकू लागला. बाप काय म्हणतो त्या ठिकाणी ते स्वार्थ झालं नसतं तर परवडलं असतं ठार म्हणून म्हटलं उत्तर दे यायचा गुंडा त्याचा बाजेचा झाला. तिन्ही लोके उभारीला ध्वज तिन्ही लोकावरी आईची चराचरी कीर्ती जाती हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा. मग असं पुत्र त्या ठिकाणी खरं धन खरं भाग्य नाही पुत्र खरं भाग्य नाही. त्याच्यानंतर पत्नी मिळणं खरं भाग्य नाही. पूर्वीचा काळ गेला परंतु माझं मत असं की आता पत्नी मिळणं म्हणजे खरंच भाग्य. मुलाची लग्नच होईल कोणत्या समाजात भाग्य समजा त्याला मिळाली माझ्याच मुलासाठी पैसा नाही आता मी दुसऱ्या काय मला मुलगा एकच मुलगा आहे फक्त मुलगी नाही काय नोकरीला आहे सगळ्या गोष्टी सगळ्या परंतु अजून काय आता काही म्हणाले आता मुलाला सुद्धा किंमत येईल होईल. माझं मत असं आहे की मध्ये निघाल खाद निघाल होतं ना मुली होऊ द्यायचे नाही मुली होऊ द्यायचे नाही. मग असं
आता म्हणाले मुलीच राहिलं नाही, कारण मुलाला काही भेटत नाही. मुलीला भेटायला मुलीला मग अपेक्षा प्रकारे जातात मुलीच्या ठिकाणी का भूयच नाही की पंतप्रधान त्याच्या मुलीला तितके त्या ठिकाणी काय मिळणार. आज आता मुली होणं त्याला चांगलं वाटायचं आणि पहिली मुली झाल्या तर नको त्या ठिकाणी काय वाटायचं. म्हणजे पत्नी त्या ठिकाणी प्राप्त होणं खरं भाग्य नाही. ते म्हटलं कर्कशे संगती दुःख भुजंड पदिती विठारा विठारा भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा निकट वास बरा संतापायी. खरं भाग्य कोणतं मग संतांच्या सहवासात राहणं हेच खरं त्या ठिकाणी काय भाग्य आहे. पण तुकोबने शेवटच्या चरणात म्हणतात हेचे करावी विराची बळी संतापाची द्यावा जीव. संताचा सहवासात त्या ठिकाणी काय राहा आपला जीव संतारा त्या ठिकाणी काय अर्पण काय करा. म्हणून मग तू काय म्हणजे मनवून केला वास नाही नास सैताई सुख वाटे हिची ताई बहुपायी संताच्या. तर संताच्या पायाला संताच्या चरणाला काय आनंद साधन त्या ठिकाणी काय महत्त्व आहे. माणसाच्या जीवनातील महत्वाची जी वस्तू आहे म्हणजे समाधान आणि हे समाधान संताच्या चरणाजवळ काय प्राप्त होते. एंटर सॅटिस्फॅक्शन इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन ह्युमन लाईफ. सोनं आणि डुप्लिकेट जे सोनं असते तर खरं कसं आहे सोनं सोन त्या ठिकाणी काय त्याला काळात कमाई नाही आता त्या ठिकाणी तुका म्हणे ही करावी विराची बळी संतापाची द्यावा दिवस. संताच्या कवाट काय ह्या पदाला महत्व चरणाला महत्व मध्ये काय सांगू लागलो तुका म्हणे म्हणा झाले समाधान आणि जे केल्या चरण वैष्णवाचे चरण बघितल्यानंतर समाधान त्या ठिकाणी काय लाभतोय. त्यांचं तो वैष्णव पाहिजे. संत मागण्यात सगळ्याच्या सरळ व्याख्या केल्या. वैष्णवत्व दया अवघी संसारावरी त्याला देवाशिवाय काहीच आवडत नाही. नावडे जन नावडे धन नावडे माता. आता देव किती आवडतो बहु कानडिया विठोबा कानडिया बहु आवडती जीवा पासोनिया. म्हणून तुका म्हणे हेची करावे विराची बळी संतापाची द्यावा जीव. पूर्व पुण्य जरी होय सानुकूल अंतराय मूळ नुकले तेथे विठोबा रुक्माई.
जय गोपाल गोमा, 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 जय गोपाल गोमा. अशोक महाराज दत्ता करतात. जेथे जावे तेथे कपाळ करीचे, लाभतो विशेष संत संगे. पूर्व पुण्य जरी होय सानुकूल, अंतराय नुपजे तेथे. तुकोबाराव म्हणले की संत संगती केल्यानंतरच तू त्या ठिकाणी तुमचं जे काय कपाळ जे असणार बरोबर येणार नाही. आणि संत संगती व्यतिरिक्त गेलं तर तुमचं कपाळ तुमच्या बरोबर त्या ठिकाणी काय येणार आहे. याच्यासाठी उदाहरण आपल्याला काय देता येईल. एका माणसाला जर लक्षात लागत नाही तर वाक्यात त्याचे काय घ्यावा लागतो. एका माणसाला दुसऱ्या एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी काय जायचं होतं. मध्ये मंदिर होतं आणि एका माणसाला विचारल्यानंतर तो म्हणाला त्या मंदिरावरून जा. म्हणजे मंदिरावरून जा याचा अर्थ मंदिराच्या चालून किंवा समोरून त्या ठिकाणी काय जा. दुसरं उदाहरण या ठिकाणी घ्यायचं. नवीन ऑफिस उघडलं आणि त्या ऑफिस उघडल्यानंतर नवीनच त्या ठिकाणी नोकर काय नेमला होता आणि साहेबांना त्या ठिकाणी त्याला सांगितलं की ऑफिस झाडून माणूस नसेल तर कचरा टाक. माणूस नसेल तर त्या ठिकाणी काय कचरा टाक. विठाला विठाला असं त्या ठिकाणी काय सकाळी याच्या व्यावहारिक दृष्टीनं आणि कर्माच्या दृष्टीने या ठिकाणी काय आपण काय त्या ठिकाणी अर्थ काय बघितलं. मात्र संत संगती या ठिकाणी काय महत्वाची तुकोबाराने काय सांगितली. आणि कबीरदासान सुद्धा संत संगीताचं महत्व प्रतिपादन करत असताना सांगितलं की संत संगती में तीन गुण है, हर कोई लागत भाव, आने को मिष्टान्न मिले, आखिर वैकुंठ लोक को जाय. संतांच्या संगतीतच त्याचे खायला मिळतं असल्याचं भाग नाही. एखादा माणूस महाराजाच्या संगतीत राहिला तर महाराज लोक काय चांगलं तुम्ही त्याला काय खायला देतात त्याला त्या ठिकाणी अरे कोणी लागत पाव. तो त्या क्षेत्राचा पारमार्थिक क्षेत्रातला नसतो परंतु लोक महाराजाच्या पाया पडल्यानंतर त्याच्याही पाया पडत त्या ठिकाणी. संत संगती में तीन गुण, हर कोई लागत पाव, आने को मिष्टान्न मिले, आखिर वैकुंठ लोक को जाव. म्हणून तुकोबारायनं संत संगतीचं महत्व त्या ठिकाणी आहे. म्हणून ही ठिकाणी देवाकडं संत संगतीची त्या ठिकाणी मागणी केलेली. अखंड दया अखंड दया तुझी, अखंड दया तुझी,
तयाची संगती मधुरे तयाची संगती मग मी कमलापती मजदी तयाची संगती मग मी कमळापती तुझबानानी कंटाळा त्या वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने संत संगती देई चरण सेवा देणे तुझा विसरण व्हावा हाची भाव माझी जीवा पूर्वी देवा मनोरथ मागणी ते एक तुझी आहे देशी तरी पाही पांडुरंगा या संताची नरवी हेची मदत देई आणि तुझे काही न मागते संगतीचं महत्व महाराज देखील म्हणतात अर्धा क्षण घालता संताची संगती येणे होय शांती मन बापा म्हणून संत संगतीचं या ठिकाणी तुकोबारांनी काय म्हणतात केलं संत संगतीनंच तुम्ही त्या ठिकाणी काय गेला तर त्या ठिकाणी तुमचं जे काय कपाळ आहे ते बरोबर येणार नाही आणि संत संगती व्यतिरिक्त तुम्ही त्या ठिकाणी गेला तर तुमचं कपाळ त्या ठिकाणी काय बरोबर आहे ज्ञानेश्वर Thank you.